मित्रांनो, तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये काही कंपोजिट फंक्शन्स रिलेटेड स्टँडर्ड फॉर्म्युलेज आणि कंपोजिट फंक्शन्स कसे सॉल्व्ह करायचे आपण ते डिस्कस केलं होतं. तर या लेक्चरमध्ये आपण कंपोजिट रिलेटेड कंपोजिट टाईपचे फंक्शन्स, कंपोजिट टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला काय करायचे या ठिकाणी डिस्कस करायचे. तर बघा मित्रांनो, काही 6 एक्झाम्पल या ठिकाणी मी कन्सिडर केलेले. तर त्यातला आपण पहिला आपला फर्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. तो फर्स्ट एक्झाम्पल काय मित्रांनो, इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx. ठीक आहे, इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx. तर काही नाही मित्रांनो, सिंपल आहे. परत तेच बोललो, ही टर्म कोणती दिसते तुम्हाला, फॉर्म्युल्याची टर्म दिसते ई रेस टू एक्स, करेक्ट. आणि एक्स्ट्रा टर्म कोणती आहे तुमची 2x. तर 2x ही पुन्हा काय निघेल मित्रांनो, रिडेरिव्हेटिव्ह. ती आपण डिवाइडला लिहून टाकणार, सिंपल आहे. तर काय करायचं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx. तर बघा मित्रांनो, आय इज इक्वल टू, आता काय करणार मित्रांनो, आपण जर तो आपलं कंपोजिट इंटिग्रेशनच्या हिशोबाने जर तो फॉर्म्युला टाईप आपण अप्लाय केला तर इंटिग्रेशन निघून जाणार. म्हणजे काय होईल इथे, ई रेस टू 2x. ई रेस टू एक्स काय असतो, ई रेस टू एक्स. आणि रिडेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स कोणाची फाइंड आउट करणार आपण, 2x प्लस सी. तर बघा मित्रांनो, आय इज इक्वल टू ई रेस टू एक्स म्हणजे काय तुमचा 2x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x ची डेरिव्हेटिव्ह काय निघेल मित्रांनो, 2च येईल. कारण बघा 2 हा कॉन्स्टंट आहे. 2 हा कॉन्स्टंट आहे म्हणजे काय होणार आहे, 2 डी अपॉन डी एक्स, एक्स प्लस सी. देन आय इज इक्वल टू ई रेस टू 2x 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असेल मित्रांनो, विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल, 1 असेल, प्लस सी. देन फायनली तुमचा आन्सर काय झालं, ई रेस टू 2x डिवायडेड बाय 2 प्लस सी. तर सिंपल आहे मित्रांनो, काही नाही. फॉर्म्युल्याची टर्म दिसेल तिथे फॉर्म्युला पहिले अप्लाय करायचे आणि एक्स्ट्रा टर्म असेल तिथे आपण पुन्हा काय फाइंड आउट करणार, रिडेरिव्हेटिव्ह काढणार. तर हे मित्रांनो, हे तुमचं होतं फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूयात. तर सेकंड एक्झाम्पल काय मित्रांनो, सेकंड इंटिग्रेशन अपॉन dx अपॉन 2x प्लस 11. सिंपल आहे मित्रांनो, काय दिसतं तुम्हाला, सिंपल आहे मित्रांनो, 1/x चा फॉर्म आहे. 1/x काय असतो तुमचा, लॉग एक्स. काय असतो, लॉग एक्स. अप्लाय करा, काय होणार आहे, आय इज इक्वल टू, ठीक आहे, इथे काय असेल तुमचा लॉग एक्स काय तुमचा 2x प्लस 11. 2x प्लस 11. आणि या 2x प्लस 11 चे मित्रांनो काय निघेल परत, रिडेरिव्हेटिव्ह 2x प्लस 11 प्लस सी. मग काय होणार, आय इज इक्वल टू मित्रांनो येऊन जाईल तुमचा हा लॉग 2x प्लस 11 ॲज इट इज. ठीक आहे, याची आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. सिंपल आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह बाहेर निघून जाईल, डी अपॉन डी एक्स, एक्स बनेल प्लस डी अपॉन डी एक्स 11. नंबरची डेरिव्हेटिव्ह माहिती असेल तुम्हाला, झिरोज असते. ठीक आहे ना, तर इथं काय होऊन जाईल, लॉग 2x प्लस 11 2 ॲज इट इज. याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 येणार, प्लस 0. म्हणजे फायनली आय इज इक्वल टू काय झालं मित्रांनो, लॉग 2x प्लस 11 डिवायडेड बाय 2. म्हणजे आपण याला लिहू शकतो, आय इज इक्वल टू 1/2 लॉग 2x प्लस 11 प्लस सी प्लस सी प्लस सी. हे आहे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. आय इज इक्वल टू 1/2 लॉग एक्स होती टर्म 2x प्लस 11 आणि त्या टर्मचे आपण काय काढले मित्रांनो, रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले. तर मग मित्रांनो एकदम सोपं आहे कॉम्पोजिट फंक्शन. तुम्हाला आता बरेच क्लॅरिटी आली असेल की आपल्याला कंपोजिट फंक्शन्स टाईपचे एक्झाम्पल कसे अटेम्प्ट करायचे. ठीक आहे, हे जे थर्ड नंबरचं एक्झाम्पल हे मी तुम्हाला होमवर्कला देतोय, सेम ॲज इट इज आहे. काय यूज होणार इथे, 1/x, इथे dx असेल मित्रांनो. तर 1/x काय असतो तुमचा लॉग एक्स. आता मी डायरेक्ट एक्झाम्पल नंबर काय घेणार मित्रांनो, फोर्थ. एक्झाम्पल फोर्थ काय मित्रांनो, इंटिग्रेशन इन ब्रॅकेट ई रेस टू 2x प्लस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट dx. ठीक आहे मित्रांनो, सिंपल आहे. अप्लाय करा डायरेक्ट इंटिग्रेशन, प्लस आहे या ठिकाणी. ठीक आहे ना, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर काय असतो मित्रांनो, टॅन इनवर्स एक्स असतो. काय असतो, टॅन इनवर्स एक्स असतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx प्लस इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. सिंपल आहे मित्रांनो. बघा इथे एक्स्ट्रा टर्म दिसते तुम्हाला, पहिले ई रेस टू एक्स लावून घ्या. मग काय असेल तुमचा ई रेस टू एक्स अपॉन एक्स्ट्रा टर्म काय तुमची
2x तिची काय फाइंड आउट करा, रिडेरिव्हेटिव्ह. बघा याचं तर होऊन गेलं काम. याचं काम काय असेल, टॅन इनवर्स एक्स, आता dx येणार नाही, प्लस सी. तर बघा 1/1 प्लस ए स्क्वेअर काय होता मित्रांनो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर होता मित्रांनो तुमचा टॅन इनवर्स एक्स. ठीक आहे, सिंपल आहे. मग काय होईल इथे परत, आय इज इक्वल टू ई रेस टू 2x. बघा याचा काय होणार, 2 कॉन्स्टंट निघाला, डी अपॉन डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल मित्रांनो, काय असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय असेल एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1. आय इज इक्वल टू ई रेस टू 2x डिवाइड बाय 2 इंटू 1 प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस सी. देन फायनली आपण काय लिहू शकतो, हे आन्सर काय होऊन गेलं तुमचं 2 डिवाइड बाय 2 प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस सी. तर हे आहे मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो, काहीच नाही, एकदम सिंपल. बघा ई रेस टू एक्सच्या ठिकाणी ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला लावला, एक्स्ट्रा टर्म काय दिसत होती 2x, तर 2x आम्ही काय फाइंड आउट केली, रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली, दॅट साइड. आणि 1/1 प्लस ए स्क्वेअरचा डायरेक्ट फॉर्म्युला होता आपल्याकडे, टॅन इनवर्स एक्स, मी तो लावून दिला, संपलं. सिंपल होतं एक्झाम्पल मित्रांनो, कॉम्पोजिट फंक्शन्स. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. तर आता आपलं 5th नंबरचं एक्झाम्पल बघूयात आपण. 5th नंबरचं एक्झाम्पल काय मित्रांनो, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस ई रेस टू 3x ब्रॅकेट कम्प्लीट dx. सिंपल आहे मित्रांनो, एकदम सिंपल. एक्स रेस टू एन दिसतोय आपल्याला पहिले एक्स स्क्वेअर, आणि हा ई रेस टू 3x. तर ई रेस टू एक्स आणि 3x ही काय करावं लागेल आपल्याला, रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे काय होणार आपलं फायनली, आय इज इक्वल टू, मी आता इंटिग्रेशन सेपरेट करतो पहिले, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ई रेस टू 3x dx. ठीक आहे, आय इज इक्वल टू एक्स रेस टू एन काय असतो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 मायनस, इथे सिमिलरली मित्रांनो काय होणार, ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते, ई रेस टू एक्स, आणि एक्सच्या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म कोण दिसते तुमची, 3x. तर या 3x ला आपण काय करणार, पुन्हा रिडेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. ठीक आहे, प्लस सी. ठीक आहे, देन आय इज इक्वल टू पुन्हा एक्स रेस टू 3/3 मायनस, इथे काय आलं तुमचा ई रेस टू 3x डिवायडेड बाय, याचे काय होऊन जाणार, हा 3 कॉन्स्टंट होऊन जाईल, डी अपॉन डी एक्स. एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय आहे ते विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे ते 1. आय इज इक्वल टू काय आलं, एक्स रेस टू 3/3 मायनस ई रेस टू 3x डिवायडेड बाय 3 प्लस सी. ठीक आहे मित्रांनो, इथून आपण काय करू शकतो, 1/3 पण तुम्ही कॉमन काढून बाहेर लिहून घेतला तरी पण चालेल. म्हणजे टर्म काय होऊ शकते तुमची, आय इज इक्वल टू इकडून समजा गेला 1/3, या ब्रॅकेटमध्ये काय उरलं तुमचं, एक्स क्यूब मायनस ई रेस टू 3x प्लस सी. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल, किंवा तुम्ही यालाही फायनल म्हणू शकता. ठीक आहे, ॲज युअर चॉईस, तुमची जशी चॉईस. ठीक आहे मित्रांनो, तर हे होतं मित्रांनो तुमचं 5th नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे मित्रांनो, सिंपल आहे. आता आपण 6 नंबरचा एक्झाम्पल डिस्कस करणार. 6th बघा, इंटिग्रेशन 1/4 अंडर रूट काय मित्रांनो, इथे 2 मायनस 3x होल ब्रॅकेट रेस टू 3 dx. बघा मित्रांनो, सिंपल आहे, काही नाही. आता रूट व्हॅल्यू आहे आपल्याला, इथं काय करायचं आहे, पहिले या रूटला गायब करून टाकू आपण. ठीक आहे, आपण कसं लिहू शकतो मिळायला, यस, हे बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो मी की रूट एक्स काय असतो, एक्स रेस टू 1/2. तर 4 रूट एक्स काय असेल मित्रांनो, एक्स रेस टू 1/4. राईट. मग आता बघा, या टर्मला विसरून जा, ही एक्स आहे तुमची. राईट, आता आपण याला काय करू, इकडे बघा. तर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/1 इथे काय येणार, 2 मायनस 3x होल ब्रॅकेट 3/4 dx. समजलं असेल मित्रांनो, मी या रूट 4 ला काय लिहिलं, 1/4, हा 3 तसाचा तसा, म्हणजे काय होऊन गेला, तो 3/4 होऊन गेला. ठीक आहे, कळलं सगळ्यांना, सिंपल आहे मित्रांनो. आता मी या टर्मला काय करू शकतो, तुम्हाला आपण प्रिव्हियस डिस्कस केलं होतं की 1/a⁴ ला काय लिहू शकतो, a⁻⁻n. n काय तुमच्या इथे 3/4, म्हणजे हा वरती जाताना काय होऊन जाणार मित्रांनो, निगेटिव्ह होऊन जाणार. मग काय करणार आपण, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन इन ब्रॅकेट रेस टू मायनस 3/4 dx.
आता सिंपल आहे मित्रांनो, बघा एवढं मोठं एक्झाम्पल आपण कशात करून टाकलं, एक्स रेस टू एन मध्ये काय करून टाकलं, कन्वर्ट करून टाकलं. सिंपल आहे. आता याला एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला लावायचा, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. सिंपल. तर एक्सची टर्म, एक्सच्या ठिकाणी एक मोठी टर्म दिसते 2 मायनस 3x, तर याची काय निघेल, रिडेरिव्हेटिव्ह करा फाइंड आउट. ठीक आहे. सिंपल आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी काय होणार तुमचं, 2 मायनस 3x रेस टू मायनस 3/2 प्लस 1 मायनस 3/4 प्लस 1 3/4 प्लस 1. ओके. अँड डी अपॉन, इथे आपण असं लिहिणार मित्रांनो, डिवाइडला ना तिथे 1 अपॉन डी एक्स, कोणती टर्म असेल तुमची 2 मायनस 3x, तर डी एक्सची गरज येणार नाही. राईट. तर आपल्याला काय करायची, ही टर्म डिवाइडला लिहिली आपण. ठीक आहे. देन आता काय होणार इथे, याला सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. मायनस 3/4 प्लस 1, याला 4 ची करायची मित्रांनो, तर इथं काय होणार 4 अपॉन 4. ठीक आहे ना. प्लस 4 मायनस 3 1 अपॉन 4. ठीक आहे. म्हणजे इथे 1 अपॉन 4, इथे 1 अपॉन 4 लिहा. 2 मायनस 3x होल ब्रॅकेट रेस टू 1/4 डिवायडेड बाय 1/4 इंटू याची रिडेरिव्हेटिव्हचं काम करू आता आपण. इथे काय असेल बघा, हा नंबर याची डेरिव्हेटिव्ह झाली डायरेक्ट 0, सिंगल नंबर येतो. हा -3 तुमचा कॉन्स्टंट असेल, -3 काय असेल, कॉन्स्टंट असेल. एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1 येते. म्हणजे फायनली याचा आन्सर काय होऊन जाईल, इथे -3 येऊन जाईल फक्त. ठीक आहे. या टर्मला आपण असं लिहू शकतो. म्हणजे काय होईल या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आपण लिहू शकतो 4, काय लिहू शकतो 4 इन ब्रॅकेट 2 मायनस 3x रेस टू 1/4. ओके. आणि हा उरला तुमचा -3. हा -3 तुम्ही असा लिहिलं तरी पण चालेल. हे झालं मित्रांनो तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे ना. किंवा हे तुमचं काय आहे फायनल आन्सर. या ठिकाणी तुम्ही प्लस सी काय करून द्या, अप्लाय करून द्या. ठीक आहे ना. कोणती एक्स्ट्रा टर्म राहिली नाही ना मित्रांनो आपल्याकडनं, कोणतीच नाही. ठीक आहे. परफेक्ट. डन.